प्रथमतः तुम्हा सर्वांचं अभिनंदन. मुळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची निवड झालेली आहे. पण त्याचबरोबर तुम्ही या सभागृहाचे सदस्य म्हणून निवडून आलात, म्हणून सर्वात अगोदर तुम्हा सर्वांचं अभिनंदन. त्यानंतर मुळात महाराष्ट्रानं अद्याप मुख्यमंत्री पदावर एखाद्या महिलेला संधी दिलेली नाही. तुमच्या सभागृहानं मुख्यमंत्रीपदी महिला उमेदवाराला संधी दिली, त्यासाठीही मी या सभागृहाचं अभिनंदन करतो. समृद्धी तुपे ही मुख्यमंत्रीपदी निवडून आलेली आहे. समृद्धी, तुला खूप खूप शुभेच्छा. तू विदर्भातून येतेस आणि या निमित्तानं विदर्भाच्या वाट्याला आलेला अनुशेषही भरून निघाला असं म्हणायला काही हरकत नाही. पार्थ थोरावत आणि त्याचबरोबर आर्यन दराडे यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे. मी त्यांचंही अभिनंदन करतो. मुळात यंग इन्स्पिरेशनल नेटवर्क इन याची एक पार्श्वभूमी म्हणून तुम्हाला ठाऊक आहे की यातून जर आपल्याला राज्य घडवायचं असेल तर ते घडवण्याची मूळ जबाबदारी ही तुमच्यासारख्या युवकांची आहे. आणि युवकांना जोपर्यंत संसदीय राजकारणाची गोडी लागत नाही तोपर्यंत आपण या देशामध्ये किंवा या राज्यामध्ये ज्या स्वरूपाची समृद्धी आणणं अपेक्षित आहे ती आणू शकणार नाही. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून समृद्धीला निवडलंय, पण राज्यात खरोखर समृद्धी जर आणायची असेल तर तुम्हाला या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून किंवा समृद्धी तुपे यांच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून बरंचसं काम करावं लागणार. आणि त्यासाठी म्हणून मग राज्यातले प्रश्न समजून घेणं, आणि प्रश्न समजून घेत असताना सर्वात अगोदर आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो की प्रश्न शोधणं खूप सोपं असतं. दररोजच्या जगण्यामध्ये वावरताना प्रश्न आसपास वावरत असतात आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक प्रश्न असतो. मग व्यक्तीजवळ प्रश्न असतो, समूहाजवळ प्रश्न असतो, आणि मग या व्यक्तींचा समूह झाला की तो सामाजिक प्रश्न म्हणून समोर येतो. तर सामाजिक प्रश्नही आपल्याला सातत्यानं दिसत असतात, व्यक्तिगत प्रश्नही दिसत असतात. पण सामूहिक प्रश्न हे खूप मोठ्या जनसमुदायावर एकत्रितपणे परिणाम करणारे असतात. आणि त्यामुळे अशा प्रश्नांची उकल करणं ही अत्यंत गरजेची. आता प्रश्न तुम्ही दररोज वावरता, मग तुमच्या कॉलेजमध्ये असेल, तुमच्या येण्या जाण्याच्या मार्गावर असेल, तुम्ही जर पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करत असाल तर त्या एसटीच्या बसेसमध्ये असेल, सिटी बसेसमध्ये असेल. इतकंच नाही तर बाहेर असलेल्या चहाच्या गाडीवर मुलींच्या छेडखाणीचा प्रश्नही असेल. असे अनेक प्रश्न आहेत. प्रश्न अमाप आहे. आपण जितका वावर आणि जितका जनसंपर्क तितके प्रश्न हे आपल्याला समोर येताना पाहायला मिळतात. आणि त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की तुमच्या या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून तुम्ही किती जनसंपर्क निर्माण करता हे जास्त महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला समाजाचे प्रश्न समजून घ्यायचे असतील तर सर्वात अगोदर महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुम्ही लोकांपर्यंत किती मिसळता, किती लोकांशी जोडले जाता. तुम्ही जितक्या लोकांशी जोडले जाल तितके प्रश्न सहजतेनं तुम्हाला समजणं शक्य होईल. आणि प्रत्येक प्रश्नाच्या दोन बाजू असतात. एक बाजू जी सांगत असते की नाही चुकीचं आहे, दुसरी बाजू सांगत असते की नाही यातही काहीतरी बरोबर आहे. कारण प्रत्येक प्रश्न मांडणारा हा स्वतःच्या हिताची जपणूक करण्यासाठी म्हणून प्रश्नांची मांडणी करत असतो. बरोबर? कुणीही इतर कुणाचे तरी हितसंबंध जपण्यासाठी म्हणून प्रश्न आपल्यासमोर मांडत नाही. त्याचा काहीतरी हितसंबंध त्यात असतो म्हणून तो ते प्रश्न आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून प्रश्नाच्या दोघीही बाजू समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे जनप्रतिनिधी म्हणून. ठीक आहे? तर मी सर्वप्रथम तुमच्याकडून एक अपेक्षा करीन की आता तुम्ही या सभागृहाचे सदस्य आहात. या सदस्य पदाच्या माध्यमातून मला मिळालेल्या एका ताकदीच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त लोकांशी जोडलं जायला हवं. दररोज अगदी एक साधा नियम म्हणून मी तुम्हाला सांगतो, जो मी पत्रकार म्हणून माझ्या आयुष्यात जपला
आणि त्याचा मला खूपसा फायदा झाला. तो नियम जर तुम्हाला शक्य झाला, तर तो निश्चितपणे तुमच्या दररोजच्या जगण्यामध्ये आणा. मग इनपुरता मर्यादित नाही, तर पूर्ण आयुष्यभर हा नियम जर तुम्हाला शक्य होऊ शकला आणि त्याचे फायदे जर तुम्हाला जाणवले, तर त्याचा वापर करा. काय नियम? तर कमीत कमी एक माणूस जो प्रभावी आहे, असा एक माणूस दररोज माझ्या आयुष्यात जोडला जायला हवा. काय नियम? सिंपल, की दररोज एक माणूस जो एका विशिष्ट समाज घटकावर किंवा एका व्यवस्थेवर किंवा एका समूहावर परिणाम करतो, अशा एका व्यक्तीशी मी दररोज जोडलं जायला हवं. ठीक आहे. 365 लोक साधारण जोडले जातील. मग तो रविवार असो, शनिवार असो, याला काही सुट्टी लागत नाही. ठीक आहे. दररोज एक माणूस जोडला गेला तर 365 प्रभावी माणसं, ज्यांचा इम्पॅक्ट आहे, अशी माणसं तुमच्या आयुष्यात जोडली जातील. 300 आपण असं धरून चालू, की या प्रत्येक माणसाचा 10 जणांवर प्रभाव आहे. खूप नको धरूया. 10च लोकांवर प्रभाव आहे. त्याच्या घरातली 5 लोक, त्याच्या आजूबाजूची 5 लोक, अशा तो 10 लोकांवर प्रभाव टाकतो. आपण असं धरू, कमीत कमी लोक असं धरू. तरी किती लोक जोडली गेली तुमची वर्षभरामध्ये? साधारण 3,500 लोक जोडली गेली. इतक्या सहजतेनं माणसं जोडली जाणं तुम्हाला शक्य आहे. आणि त्यासाठी म्हणून अगदी साधा नियम, दररोज एक माणूस जोडला. आता हा एक माणूस ज्या वेळेला जोडला जातो, त्या फक्त त्या माणसाची निवड करणं तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे. आपण कोणत्या कार्यक्रमांना जातो, आपण कोणत्या लोकांबरोबर उठतो बसतो, तिथे येणारी नवीन माणसं कोणती. आता तुम्ही ज्या गावातून, शहरातून, प्रभागातून, महाविद्यालयातून इथपर्यंत पोहोचता, त्या महाविद्यालयामध्ये दररोज एक माणूस तरी असा येतो, किंवा तुमच्या शहरामध्ये एक माणूस तरी असा येतो जो प्रभाव करत असतो. अशा माणसाशी तुम्ही जोडलं जाण्यासाठी म्हणून तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. मग महाविद्यालयामध्ये आपले प्राध्यापक जे असतात, तेही प्रभाव निर्माण करतात. ठीक आहे. महाविद्यालयाच्या बाहेर पडल्यानंतर अगदी छोटे दुकानदार जे आहेत, त्यांचा एक समूह असतो, त्यांची एक युनियन असते, एक असोसिएशन असते. या असोसिएशनशी तुम्ही जोडलं जाऊ शकता. ठीक आहे. त्यांच्याशी जोडलात तर तुम्ही सहजतेनं त्या वर्गाबरोबर जोडलं जातं. मग उद्योगांचा समूह असो, महिला उद्योग समूह असो, जे कोणी असतील, जे समूहाचं प्रतिनिधित्व करता, अशा व्यक्तीशी जर तुम्ही जोडण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही सहजतेनं लोकांशी जोडले जा. जर 3,500 लोकांना तुम्ही एका वर्षात जोडू शकला, तर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सहजतेनं निवडून येऊ शकता. बरोबर की नाही? ठीक आहे. किती सिंपल गणित आहे, की जर तुम्ही दररोज एक माणूस चांगला जोडला आणि त्या माध्यमातून तुम्ही इतर माणसांशी जोडला गेलात, तर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून येऊ शकता. तुमची पहिली पायरी काय आहे समाजकारणातली, राजकारणातली? ती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जोडलं जाणं. आपल्याकडे ग्रामपंचायतीमध्ये किती मतं लागतात एक जण निवडून यायला साधारण? हा, सॉरी, वॉर्डनुसार तरी एक साधारण आकडा. ठीक आहे. पण आपण टेंटेटिव्हली 500 मतं धरून चालू. म्हणजे तुम्ही नाही काही तर ग्रामपंचायतीवर तर निवडून येऊ शकाल. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला प्रतिनिधित्व इथून ग्रामपंचायतीतली एंट्री ही निश्चित होते. ठीक आहे. एकदम साधं साधं गणित आहे. दररोज एक माणूस जोडा. खूप काम करण्याची गरज नाही. मी किती काम करतो असं जे म्हणतात ना, ते अनेकदा खूप काही काम करत नसतात. ठीक आहे. सहज, सोपं, हां, आणि लोकांशी जोडलं जाणं, यातून अनेक कामं साध्य होतात. त्यामुळे खूप कष्ट करण्याची गरज नसते. स्मार्ट वर्क करा. ठीक आहे. समाजकारण, राजकारण हे पण स्मार्ट वर्क आहे. असं नाही आहे की त्यासाठी तुम्हाला खूप कोणाच्या घरची धुणी-भांडी करावी लागतात. दररोज संध्याकाळी कोणाला तरी हॉटेलला घेऊन जावं लागतं. हे करण्याची काही गरज नसते. जर तुम्ही योग्य पद्धतीने माणसं जोडलात, त्यांच्यावर तुमचा प्रभाव टाकायला सुरुवात केलात, तर तुम्ही सहजतेनं स्थानिक स्वराज्य संस्थेत एंट्री घेऊ शकता. ठीक आहे. हा झाला मूळ मुद्दा, समाजाशी आणि समाजाच्या प्रश्नांशी जोडलं जाण्याचं माध्यम. मग या लोकांशी जोडल्या गेल्यानंतर तुम्हाला यांचे प्रश्न कळायला सुरुवात होते. मग ते प्रश्न पाण्याचे असतील, मग ते प्रश्न स्थानिक उद्योगांचे असतील, ते प्रश्न विद्यार्थ्यांचे असतील, ते प्रश्न शिक्षकांचे असतील, काही प्रश्न हे अगदी वरिष्ठ नागरिकांचेही असतील.
ग्रामीण भागामध्ये अनेक गावं अशी आहेत की ज्या गावांमध्ये सगळी तरुणी मुलं ही शहरात स्थायिक असतात आणि फक्त म्हातारी माणसं वय वर्ष 55-60 अशी माणसं आणि यापुढची माणसं ही गावात असतात आणि त्यांचे भयंकर प्रश्न असतात आणि यांचे प्रश्न सगळीचे सगळे काय आहेत तर यांना ते व्यक्तही करता येत नाही. ठीक आहे. अशा लोकांशी जर तुम्ही जोडला गेलात तर त्यांच्या आपल्या समस्या आहेत आणि त्या समस्यांना तुम्ही वाचा फोडू शकता. आणि शहरात बसलेली यांच्या मुलांनाही त्यांच्या पालकांकडे कुणीतरी लक्ष द्यायचं याचं खूप समाधान असतं. त्या माध्यमातून तुम्ही त्यांच्या पाल्यांशी त्यांच्या मुलांशी शहरात जोडले जाऊ शकता. त्यामुळे हा एक प्रयोग झाला. आता या प्रयोगांचं काय कराल तर हे जर प्रश्न तुम्ही जोडता, आता इथं साधारण असं आपण धरून चालू की तुम्ही 100 जण आहात. ठीक आहे. तर तुमचा प्रत्येकाचा एक विधानसभा मतदारसंघ असेल. तुम्ही येता तो एक एक विधानसभा मतदारसंघाचं तुम्ही प्रतिनिधित्व करता ना, तर असं धरून चालू की 288 पैकी 100 जणांची प्रतिनिधी आपल्याला इथे उपलब्ध आहेत. अशा स्वरूपात आपण एक विचार करूया. तर आता तुम्ही तुमच्या विधानसभा मतदारसंघामधून जर काही प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला तर ते प्रश्न कोण ऐकून घेईल? दरवेळेला आमदार ऐकायला येईल का? दरवेळेला काय ऐकणार नाही. दरवेळेला जिल्हा परिषद सदस्य ऐकून घेईल का? तर तो काय ऐकायला येणार नाही. दरवेळेला सीईओ जिल्हा परिषदेचा तुमचा प्रश्न ऐकूनच घेईल का? एकदा घेईल, दोनदा घेईल, तीनदा घेईल, तो दरवेळेला घेणार नाही. मग तुम्ही म्हणाल की अहो आम्ही प्रयत्न केले पण त्याची उकल होते. प्रश्नांची उकल होण्यासाठी म्हणून तुम्हाला काय लागतं तर त्याच्यासाठी इम्पॅक्ट असणारे एक माध्यम लागतं, असं की ज्याचा प्रभाव तयार होतो, प्रेशर तयार होतं, एक दबावगट तयार होतो आणि त्या दबावगटातून तुम्ही तुमचा प्रश्न सोडवू शकता. मग हा दबावगट कसा तयार केला जाऊ शकतो? आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही समाजाशी जोडला गेलात, समाजातले प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला, समाजाचे प्रश्न तुमच्याकडे यायला सुरुवात झाली, आता ते प्रश्न तुम्हाला मांडायचे आहेत. व्यासपीठ दरवेळेला उपलब्ध होणार नाही. मग हे व्यासपीठ कसं उपलब्ध करायचं? आता या संस्थेच्या माध्यमातून सर्वात मोठी जी ताकद तुम्हाला उपलब्ध होते ती सकाळ समूहाच्या दबाव गटाची तयार होते, सकाळ समूहाच्या इम्पॅक्टची होते. सकाळ समूहामध्ये अनेक व्यासपीठ उपलब्ध आहेत की ज्या व्यासपीठांवरून तुम्ही हा दबाव तयार करू शकता. मग सकाळ माध्यम समूहामध्ये कोणकोणती व्यासपीठ उपलब्ध आहेत हे जर तुम्ही समजून घेतलं तर आणखी सोपं होत जाईल. मग त्यामध्ये सकाळ एक न्यूजपेपर म्हणून आपण ज्याच्याकडे बघतो, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जवळजवळ गावखेड्यापर्यंत सकाळचा आपला एक प्रतिनिधी आहे, सकाळची आपली कार्यालय आहेत, सकाळचा म्हणजे आवृत्त्या आहेत, खाली स्थानिक पातळीवर सप्लिमेंट्स पण आहेत, ज्यामध्ये आपण अगदी शहराच्या बातम्यांसाठी म्हणून 4-4 पानांची सप्लिमेंट्स उपलब्ध करून देतो. हा झाला एक माध्यमाचा प्रकार, जिथे तुम्ही सहजतेनं त्या विषयाशी असलेला प्रश्न जर तुम्ही स्थानिक संपादकाशी जोडला गेलात तर तिथे किंवा स्थानिक प्रतिनिधीशी जोडला गेलात तर तुम्ही सहजतेनं हे प्रश्न मांडू शकाल. आता तुम्ही म्हणाल दरवेळेला आमचे प्रश्न का मांडतील? मुळात दररोज छापला जाणारा पेपर हा तुमचे प्रश्न मांडण्यासाठीचाच आहे. त्यामुळे तिथे व्यासपीठ मर्यादित नाही, तुम्ही दररोज वापरू शकता अशा स्वरूपाचं ते व्यासपीठ आहे. ठीक आहे. एखाद्या प्रश्नाचा जर फोटो असेल, त्याची माहिती असेल आणि ती जर तुम्ही सकाळ कार्यालयात पोहोचवली तर सकाळ निश्चितपणे इंचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला महत्त्व दिलं जाईल आणि तिथे त्या प्रश्नाची सोडवणूक होण्यासाठी सकाळ एक दबावगट तयार करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. त्या माध्यमातून तुमच्या पिढीतला एक प्रतिनिधी जरी एखादी बातमीमध्ये आपलं नाव यावं यासाठी राजकारणी किती धडपड करतात. ठीक आहे. तुम्हाला सहज सोपा असा ऍक्सेस असेल त्या संपादकाच्या कॅबिनपर्यंत जिथे तुम्ही तुमचा प्रश्न मांडू शकता. एक व्यासपीठ तुम्हाला सहजतेनं उपलब्ध झालं जिथे तुम्ही सातत्यानं प्रश्न मांडू शकता. आता 365 दिवसापैकी 365 दिवस तुम्हाला ते माध्यम लागणार आहे का? तर मे बी लागणार नाही. तुम्ही 50 वेळेला वापराल, 100 वेळेला वापराल, हरकत नाही. जेव्हा जेव्हा शक्य आहे त्या वेळेला तुम्हाला ते व्यासपीठ
हे कायमस्वरूपी उपलब्ध आहे. कारण ते आपल्या हक्काचं व्यासपीठ आहे, ते आपलं घरचं व्यासपीठ आहे. आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रव्यापी अशा स्वरूपाच्या प्रश्नाची उकल करू शकतो किंवा मांडणी करू शकतो. बरोबर? त्यामुळे तुम्ही प्रत्येकानं इथून परत गेल्यानंतर आपल्या स्थानिक पातळीवर सकाळचा प्रतिनिधी कोण, जिल्हा प्रतिनिधी कोण, तालुका प्रतिनिधी कोण आणि सकाळचा त्या त्या भागातील संपादक कोण यांच्याशी तुम्ही स्वतःला जोडून घेतलं पाहिजे. ठीक आहे? तर पहिलं काम करत तुम्ही काय कराल की स्थानिक प्रतिनिधीला भेटा, जिल्हा प्रतिनिधींना भेटा आणि स्थानिक संपादकांना भेटा. तुम्ही ज्या भागातून येतात त्या आवृत्तीच्या संपादकांना पण जाऊन भेटा. त्यांच्याशी संपर्क साधा. म्हणजे तुम्हाला तुमचा प्रश्न मांडणं सोपं जाईल. आता हा झाला एक प्रिंट माध्यमाचा म्हणून इम्पॅक्ट. त्याच्याचबरोबर आपल्याजवळ साम टीव्ही सारखं माध्यम आहे. साम टीव्ही हे राज्यव्यापी आणि अत्यंत प्रभावी अशा स्वरूपाचं टेलिव्हिजन माध्यम आहे, जे सगळ्या प्रमुख वाहिन्यांमध्ये, ज्या महाराष्ट्राच्या 3-4 प्रमुख वाहिन्या आहेत त्यापैकी एक वाहिनी म्हणून साम टीव्ही आहे, जिचाही प्रभाव उत्तम स्वरूपाचा आहे. मग असे प्रश्न जे तुम्हाला वाटतात की जे व्हिडिओ स्वरूपात आहेत ते मांडणं गरजेचं आहे, त्याचा इम्पॅक्ट राज्यव्यापी होऊ शकतो, असे प्रश्न तुम्ही सामशी थेटपणे जोडले जाऊन मांडू शकता. सामशी जोडण्या जाण्याला काय लागेल? तुम्ही म्हणाल प्रिंटला ठीक आहे सर, प्रिंटला आम्ही बातमी छापून दिली, एक फोटो दिला की होऊन जातं. मग टीव्हीशी कसं जोडलं जायचं? टीव्हीसाठी काय करावं लागेल? तर सध्या टीव्हीशी जोडलं जाणं तसं काही खूप कठीण उरलेलं नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलमधून एक चांगला व्हिडिओ जर केला आणि तो जर महत्त्वाचा असला तर सहजतेनं तो साम टीव्हीवर लागू शकतो. ठीक आहे? त्या भागातला प्रतिनिधित्व, त्या तुमच्या गावचं, तुमच्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करत जर ती बातमी लागत असेल आणि ती लोकांच्या जगण्यावर प्रभाव करत असेल तर ती बातमी निश्चितपणे साम टीव्हीवर लागेल. ठीक आहे? त्यामुळे तुम्ही एक व्हिडिओ छोटासा तयार करा, तिथल्या लोकांचं म्हणणं असेल तर ते मोबाईलमध्ये रेकॉर्ड करा आणि ते साम टीव्हीपर्यंत पोहोचवा. तुमची बातमी निश्चितपणे लागेल. तिच्यावर 5-7-10 ओळी लिहून पाठवल्यात तरी ती बातमी सहजतेनं टीव्हीवर दिसेल आणि लोकांना तुमच्याबद्दलची आस्था तयार होईल की तुम्ही त्या प्रश्नाची मांडणी करण्याचा प्रयत्न केला, लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यातून काय होईल? लोक असे प्रश्न चॅनल्सवर दिसावे, प्रिंटमधून छापून यावे, यासाठी काय करतात? रस्त्यावर आंदोलनं करतात, रस्ता रोको करतात आणि त्यातून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचं किंवा प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे? तुम्हाला अशी कोणतीही वेगळ्या स्वरूपाचं काम करावं लागणार नाही, ज्याच्यातून समाजहित साधणार नाही, असं काहीच करावं लागणार नाही. रास्ता रोको करावे लागणार नाही, उगाच मारामाऱ्या कराव्या लागणार नाही, उगाच खूप मोठ्या प्रमाणावर कोणतेही वाद न घडवता तुम्ही हे प्रश्न तिथपर्यंत मांडू शकाल. त्यामुळे तुमच्याजवळ दुसरं प्रभावी माध्यम आहे ते म्हणजे साम टीव्ही. आता साम टीव्ही नंतर आपण येतो ते डिजिटल मीडियावर. डिजिटल मीडियावर आपल्याजवळ कितीतरी माध्यम आहेत. सकाळ आहेच, सकाळच्या कितीतरी सोशल मीडिया इम्पॅक्ट असलेल्या साईट्स आहेत, जिच्यावर 1 मिलियन पर्यंत यूट्यूबचंच फॉलोअर्स आहेत, सबस्क्रायबर्स आहेत. इतकंच नाही, ते इंस्टाग्राम सारखं माध्यम आहे जिच्यावरून ते लोकांपर्यंत पोहोचवलं जाऊ शकतं. साम टीव्ही आहे, साम टीव्हीचं डिजिटल आहे. डिजिटलमध्ये 5 मिलियन यूट्यूब आहे, 2 मिलियन इंस्टाग्राम आहे, कितीतरी वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आपल्याजवळ उपलब्ध आहेत. त्यातून तो व्हिडिओ जाऊ शकतो. एकदा टीव्हीवर दिसला, दोनदा टीव्हीवर दिसला आणि नंतर तो सोशल मीडियावर गेला. त्यातून तुमचे विषय हे व्हायरल होतील. ते विषय व्हायरल झाल्यामुळे काय होईल? तर सहजतेनं तुमच्या प्रश्नांना वाचा फोडणं शक्य होऊ शकेल. म्हणजे 2 माध्यमं तुमच्याजवळ उपलब्ध झाली. तिसरं माध्यम डिजिटलचं होतं, तेही तुम्हाला उपलब्ध आहे. ॲग्रोवन सारखा विषय आहे. जर कृषी प्रश्न असेल तर ॲग्रोवनमध्ये तुम्ही मांडू शकता. ॲग्रोवनचंही डिजिटल आहे, प्रिंट आहे किंवा अगदी टीव्हीवर पण ॲग्रोवन आपल्याजवळ एक बुलेटिन आहे. तिथेही तुम्ही तुमचा प्रश्न मांडू शकता जर कृषी क्षेत्रासंदर्भातला महत्त्वाचा मुद्दा असेल तर. त्यामुळे तोही प्रश्न तुम्हाला मांडायला व्यासपीठ उपलब्ध आहे. त्यामुळे माणसांशी जोडलं कसं जायचं, तो प्रश्न उकल कसा करायचा, त्याचं उत्तर शोधण्यासाठी दबावगट कसा तयार करायचा आणि त्या दबावगटाच्या माध्यमातून लोकांशी कसं जोडलं जायचं, हे तुम्हाला सहजतेनं शक्य होणार आहे. त्यामुळे सर्वात अगोदर सामचा प्रतिनिधी, सकाळचा प्रतिनिधी यांच्याशी तुम्ही जोडलं जायला हवं. त्यांच्या माध्यमातून बातमी लागत नसेल तर संपादकांपर्यंत पोहोचा. अनेकदा असं होईल की स्थानिक पातळीवर तुमची बातमी प्रतिनिधी घेणार नाही,
तर मग असंही होईल की थेट संपादकाशी संपर्क साधा आणि संपादकापर्यंत ती बातमी पोहोचवण्याचा प्रयत्न करा. हे माध्यमं जर तुम्ही वापरली तर तुमचे प्रश्न काही प्रमाणावर सुटायला सुरुवात होईल. आणि एकदा जर आपण प्रश्नांची उकल करू शकतो, सोडवणूक करू शकतो, लोकांना न्याय देऊ शकतो, अशा स्वरूपाचं चित्र जर तुम्ही तयार करू शकलात, तर तुमचा प्रभाव त्या भागामध्ये वाढायला लागेल. आणि तुमचं पुढच्या काळातलं जे उद्दिष्ट आहे, इंच्या माध्यमातून जे तुम्हाला साध्य करायचं आहे, तुम्हाला स्थानिक पातळीवर, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किंवा उद्याच्या विधानसभापर्यंत पोहोचायचं असेल, तर सगळा माध्यम समूह तुम्हाला तुमचा मार्ग सुकर करून देईल, सहज सोपा करून देईल. यासाठी म्हणून तुम्हाला मी माझ्याकडून, ठीक आहे, राहुल नार्वेकर सर आलेले आहेत त्यामुळे आपण हां हरकत. तर पुढच्या मी तुम्हाला माझे क्रेडेन्शियल्स आणि साम आणि इतरही क्रेडेन्शियल्स तुम्हाला देईन. त्यामुळे तुम्ही थेट जोडले जा. तुम्ही जर विधानसभा मतदारसंघातून येत असाल आणि तुम्हाला अशी इच्छा असेल की विधानसभा मतदारसंघातून तुम्हाला सामचं प्रतिनिधी म्हणून काम करायचं, ठीक आहे, साम मित्र म्हणून काम करायचं आहे आणि त्या भागातल्या बातमीसाठी तुम्हाला सामला बातमी पाठवायची आहे, सकाळला बातमी पाठवायची आहे, तर आपण अशा स्वरूपाचा एक बूम साम सकाळ असलेला तोही तुम्हाला द्यायला हरकत नाही. तुम्ही जर स्थानिक पातळीवरच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्याचा वापर करणार असाल, जेणेकरून तुम्हाला स्थानिक प्रश्न मांडणं सोपं होईल. त्यामुळे तुम्ही ठरवा. जर तुम्हाला त्यातून तुम्ही फक्त राजकारणच नाही तर पत्रकारितेच्या क्षेत्राशी किंवा समाजकारणाशीही जोडलं जायला तुम्हाला सोपं होईल. त्यातून तुम्हाला नाही म्हटलं तर स्थानिक प्रतिनिधीमधून काम करायला सुरुवात होईल. म्हणजे अगदी शरद पवार साहेबांपासून तर अनेक लोकांनी आपल्या राजकारणाची सुरुवात ही पत्रकारितेच्या पहिल्या पावलानं केलेली आहे, ठीक आहे. अनेक मोठी लोक आहेत की ज्यांची समाजाशी जोडले जाण्याची पहिली पायरी ही पत्रकारिता होती. त्यामुळे अशा स्वरूपाचं काम करून तुम्ही तिथं स्थानिक पातळीवर जोडले जाऊ शकाल. त्यासाठी जर तुम्हाला साममधून काही सहकार्याची गरज असेल, अशा स्वरूपाच्या बूम्सची गरज असेल, तर ती निश्चितपणे तुम्हाला तुमच्या मोबाईलला अटॅच होऊ शकतं. अशा स्वरूपाचं साहित्य उपलब्ध करून जाईल. त्यातून तुम्ही तुमच्या प्रश्नांची मांडणी करा आणि जिथे कुठे मदत लागेल तिथे श्याम सर आहेत, त्यांच्या माध्यमातून तुम्ही थेट माझ्याशी जोडले जाऊ शकता. इतकंच नाही तर स्थानिक संपादकांशी जोडले जाऊ शकता. कुठेही तुम्हाला अडचण असेल की तुम्हाला तिथे जर प्रश्न येत असेल की मला बातमी म्हणून मदत मिळत नाहीये, तर तुम्ही थेट माझ्याशी संपर्क साधू शकता, ठीक आहे. मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्ही लवकरच विधिमंडळापर्यंत पोहोचा अशाही शुभेच्छा तुम्हाला देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.